डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयाची फेब्रुवारी 2024 झालेली प्रश्नपत्रिका व त्याची नमुना उत्तरे अभ्यासणार आहोत. सेक्शन 3 रायटिंग स्किल्स व सेक्शन 4 नॉवेल सेक्शन यांची नमुना उत्तरे या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. सेक्शन 1 व 2 मधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण यापूर्वीच पाहिलेली आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्नपत्रिकेतील सेक्शन 3 हा रायटिंग स्किल्स यावर आधारित असतो. क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. या ठिकाणी तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी 4 गुण आहेत. असा एकूण 16 गुणांसाठी हा रायटिंग स्किल सेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 4A, यामध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन या 3 ॲक्टिव्हिटीजपैकी कोणती एक ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. इथं आपण ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज या प्रश्नाचे उत्तर पाहूया. सर्वप्रथम प्रश्न पहा. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. मनीषा, अ ग्रॅज्युएट गर्ल, मिसेस हर कॉलेज बस. हर फादर हॅज गॉन फॉर हिज रेग्युलर मॉर्निंग वॉक. शी नीड्स हिज बाईक टू अपियर फॉर हर एंट्रन्स टेस्ट. Draft a virtual message in about 50 words that she would write to her father. हा दिलेला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये पहा, मनीषा नावाची एक मुलगी आहे आणि तिची एंट्रन्स टेस्ट आहे आणि सकाळच्या वेळी तिचे वडील मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेलेले आहेत आणि तिची बस चुकलेली आहे. यासाठी तिला वडिलांच्या बाईकची गरज आहे. तेव्हा ती वडिलांसाठी एक मेसेज लिहून ठेवते. साधारणतः 50 शब्दामध्ये आपण हा मेसेज लिहायचा आहे. तेव्हा व्हर्च्युअल मेसेज लिहित असताना त्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट असतो. सर्वप्रथम मेन्शन करावी लागते आपण एखादी डेट. इथं आपण डेट लिहिली जानेवारी 12, 2025. नंतर मेन्शन करत असतो टाईम लिहिला आपण इथं 7:30 AM. या ठिकाणी संदर्भ आहे मॉर्निंग वॉकचा, तेव्हा सकाळची वेळ इथं आपण लिहिली पाहिजे. यानंतर ज्या व्यक्तीला उद्देशून आपण मेसेज लिहितो त्या व्यक्तीचं नाव इथं लिहिलं पाहिजे. ही मनीषा ही मुलगी आहे आणि ती मेसेज लिहिते वडिलांना, तेव्हा इथं लिहितो आपण पप्पा. नंतर मेसेज पहा. आय हॅव मिस्ड माय कॉलेज बस जस्ट नाऊ. आय हॅव टू अटेंड द एंट्रन्स टेस्ट ॲट 8 AM. आय नीड युअर बाईक टू गो टू माय कॉलेज. आय विल बी बॅक ॲट 10 AM. मनीषा. असा अगदी शॉर्ट मेसेज आपण लिहू शकतो. यासाठी वर्ड लिमिट आहे 50 वर्ड्स. तेव्हा हा जो पॅटर्न आहे तो विद्यार्थ्यांनी फॉलो केला पाहिजे. यानंतर क्वेश्चन नंबर 4B, या ठिकाणी ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या 3 ॲक्टिव्हिटीजपैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी सोडवावी लागते. इथं आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स याविषयी माहिती पाहूया. विचारला प्रश्न पहा. Imagine you have to conduct an interview of a famous actor with the help of the format given below. Draft questions on the given fields. Do not change the sequence of the questions. कल्पना करा की एक प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्री यांची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे आणि दिलेल्या जे की पॉईंट्स आहेत किंवा जे की गिवन फील्ड्स म्हटले त्या ठिकाणी म्हणजेच गिवन पॉईंट्स याच्या आधारे तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. दिलेला टेबल पहा. नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी म्हणजे ज्याची आपण मुलाखत घेतो त्या व्यक्तीचं नाव इथं लिहावं लागतं. आपण लिहिलं इथं नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी आमिर खान. फील्ड ऑर रेप्युटेशन ॲक्टर. डेट, व्हेन्यू अँड टाईम 21 मार्च, टाऊन हॉल, लातूर. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 4 PM to 5 PM. यानंतर दिलेले क्वेश्चन्स पहा. या ठिकाणी तुम्हाला 8 पॉईंट्स दिलेले आहेत. या प्रत्येक पॉईंटवर एक प्रश्न तयार करायचा आहे आणि या ठिकाणी डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नांचा क्रम बदलायचा नाही. जो पॉईंट असेल ज्या क्रमांकाला त्या क्रमांकाचा तो क्वेश्चन असेल. नमुना क्वेश्चन पहा आता. हू मोटिवेटेड यू टू बिकम ॲन ॲक्टर? हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर ॲक्टिंग इन फिल्म इंडस्ट्री? डिड युअर फॅमिली सपोर्ट यू इन द अर्ली स्टेजेस? Who are your idols in film industry? When did you take first break? नंतर पहा पुढचा पॉईंट आहे इथं पब्लिक रिस्पॉन्स. Many people
think that you are a great actor. What do you think about public response? यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिकॉग्निशन. विच फिल्म गिव्ह यू रिकॉग्निशन ॲज अन ॲक्टर. आणि शेवटचा पॉईंट आहे गोल्स ऑर ड्रीम्स. व्हॉट आर युअर फ्युचर गोल्स. अशा प्रकारे आपण या 8 पॉईंट्सवर आधारित 8 प्रश्न तयार करू शकतो. यानंतर क्वेश्चन नंबर 4C स्पीच रायटिंग, कंपेअरिंग किंवा एक्सपॅन्शन ऑफ आयडिया या 3पैकी कोणते एका प्रश्नाचे उत्तर लिहा असा इथं प्रश्न आहे. तेव्हा आपण इथं एक्सपॅन्शन ऑफ आयडिया हा प्रश्न सोडवूया. एक्सपांड द फॉलोइंग आयडिया विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो 100 to 150 वर्ड्स. मॅनर्स मेकेथ मॅन. मॅनर्स मेकेथ मॅन म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स या थीमवर आधारित तुम्हाला इथं आयडिया एक्सपांड करायची आहे. या ठिकाणी काही दिलेले पॉईंट्स पण आहेत. यांचा आधार घेऊन आपण 100 शब्दामध्ये याचं उत्तर लिहू शकतो. याचं एक नमुना उत्तर पहा. द फेमस सेईंग मॅनर्स मेकेथ मॅन टेल्स अस इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स. पोलाइट स्पीच अँड गुड मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अस, whereas discourtesy pollutes everything. A person is judged by his or her manners. If we give respect to others, we get the same thing. As you sow, so shall you reap. A polite person uses simple words like thank you, sorry, please, excuse me, welcome, etc. Usually, good manners are taught by parents, teachers, and friends. They become a part of our personality. Children should be taught good manners in their early age. If we behave politely before them, they will follow us. A polite person gives respect to all. People get impressed to such personality. They are appreciated by all. They live happy and contented life. They also spread happiness around them. So it is said that manners maketh man. अशा प्रकारे आपण दिलेली आयडिया एक्सपांड करून सांगू शकतो. यानंतर क्वेश्चन नंबर 4D या ठिकाणी रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग यापैकी एक ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. इथं आपण अपील रायटिंगचा क्वेश्चन पाहूया. प्रिपेअर अँड अपील ऑन द टॉपिक ट्रॅफिक रूल्स फॉर सेफ्टी मेजर्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स 100 to 150 वर्ड्स. ट्रॅफिक रूल्स फॉर सेफ्टी मॅनर्स या थीमवर आधारित अपील तयार करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 पॉईंट्ससुद्धा दिलेले आहेत. याचा आपण आधार घेऊ शकतो. याचं एक नमुना उत्तर पहा. ट्रॅफिक रूल्स फॉर सेफ्टी. ओबे ट्रॅफिक सिग्नल्स टू अवॉइड कॅज्युअल्टी. रेड सिम्बॉल स्टॉप, येलो सिम्बॉल वेट, ग्रीन सिम्बॉल गो. इग्नोरन्स इज द कॉज ऑफ डेंजर. Don't break the traffic rules. Your carelessness is a threat to life. Ways to avoid accidents. Wear seat belts in cars. Wear helmets for two-wheelers. Avoid high speed. Don't use smartphones while driving. Don't overtake. यानंतर पुढचा पॉईंट लिहिला आपण इथं पहा. Remember, hit and run is a crime. Drink and drive is also a crime. Learn traffic rules. Learn traffic symbols. Observe the signs on road and drive carefully. Road discipline will make you a perfect driver. अशा प्रकारे आपण काही सिम्बॉल वापरून हे अपील अगदी आकर्षक बनवू शकतो. यासाठी सुद्धा 4 गुण आहेत. यानंतर सेक्शन 4 लिटररी जा novel. Question number 5A. Complete the activities given below as per the instructions. Match the columns, column A and column B. Novel याचं उत्तर आहे पहा. बीट नंबर C. A long narrative fiction. 18th century literature याचं उत्तर आहे D. Spirit of realism. 2nd and 6th century याचं उत्तर आहे Greek romances. Newspapers and magazines, middle class readers. Now these are the answers. Choose the correct alternatives and rewrite the sentences. The novel that bears more than one level of meaning is called
allegorical novel. Bildungsroman Roman novel is concerned with the protagonist's overall growth from childhood to adulthood. Autobiographical novel is a novel based on the author's life. The novel based on an imaginary community possessing the ideal qualities is called utopian novel. अशा प्रकारच्या या ॲक्टिव्हिटीज 4 गुणांसाठी आहेत आणि हिस्ट्री ऑफ नॉवेल यावर आधारित हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात. यानंतर क्वेश्चन नंबर 5B टू सर्व विथ लव या कादंबरीवर आधारित या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेले आहेत. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स. राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ द नॅरेटर E.R. ब्रेथवेट इन टू सर्व विथ लव. टू सर्व विथ लव या कादंबरीमधील जो आहे प्रोटॅगॉनिस्ट E.R. ब्रेथवेट यांचं चरित्रचित्रण करा किंवा स्केच द कॅरेक्टर असा हा क्वेश्चन आहे. याचं एक नमुना उत्तर पहा. द नॉवेलिस्ट E.R. ब्रेथवेट is the narrator in the novel To Serve with Love. He joined his job as a teacher at Green Slade School in London. It was the period after Second World War. The narrator is a victim of racial discrimination. He is a black man, so he has to face many troubles in post-war England. The students of the school are disrespectful, ill-mannered and mischievous. They harass the narrator. He tries to understand the students' psychology. Though they are disrespectful, the narrator respects them and wins their hearts. His patience and tolerance transform the unruly students into mature citizens. अशा प्रकारे आपण हे उत्तर सांगू शकतो. यानंतर कन्सिडर स्टुडंट टीचर रिलेशनशिप ॲज वन ऑफ द थीम्स ऑफ टू सर्व विथ लव. आता पहा, थीमवर आधारित हा क्वेश्चन आहे की विद्यार्थी शिक्षक संबंध या थीमवर ही कादंबरी आधारित आहे, हे तुम्ही स्पष्ट करा असा प्रश्न आहे. याचं उत्तर पहा. टू सर्व विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल रिटन बाय E.R. ब्रेथवेट. द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप. द एक्स्ट्रॅक्ट शोज द इम्पॉर्टन्स ऑफ अ टीचर्स रोल इन द लाइव्स ऑफ स्टुडंट्स. द नॅरेटर गिव्स रिस्पेक्ट to his students who were arrogant and ill-mannered. The extract shows the transformation in the students' behavior. They become young adults and learn to give respect to others. The narrator becomes very happy when his students perform well in the Students' Council program. यानंतर question number 5C. Answer in about 50 words. Around the world in 80 days या कादंबरीवर आधारित 2 प्रश्न इथं विचारलेले आहेत. यातला पहिला क्वेश्चन पहा. अप्रिशिएट फिलियस फॉग ॲज द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. या कादंबरीचा जो आहे प्रोटॅगॉनिस्ट म्हणजेच नायक फिलियस फॉग यांच्याविषयी माहिती लिहायची आहे. याचं एक नमुना उत्तर पहा. फिलियस फॉग इज द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ही इज a lonely bachelor who lives in London. He accepts the challenge of completing the journey around the world in 80 days. He saves the life of an Indian princess Aura while traveling in India. He wins the bet and accepts Aura as his wife. Before his journey around the world, he lived solitary life. At the end of the novel, he becomes a loving husband. He finds a worthy, charming and beautiful wife. यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज इज इट्स क्लायमॅक्स. डिस्कस. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या कादंबरीमधील जो क्लायमॅक्स पार्ट आहे तो इंटरेस्टिंग आहे यासंबंधी उत्तर आपण इथं लिहायचं आहे. हे नमुना उत्तर पहा. द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट of the extract around the world in 80 days is its climax. But there is a sudden twist in the climax of the novel when Passepartout comes to know that it's Saturday and not Sunday. He thinks that they can win the wager. Passepartout and Fogg reach the Reform Club in time. It gives a happy and thrilling ending to the novel. Fogg said in his calm voice, "Here I am, gentlemen." Now in this way the novel ends here and this part is very interesting. Now
क्वेश्चन नंबर 5D बेस्ड ऑन द साइन ऑफ 4. इथं सुद्धा साधारणतः 50 उत्तर लिहा असाच प्रश्न आहे. यातला क्वेश्चन पहा. मेरी मॉस्टन एनकरेजेस डॉक्टर वॅटसन टू गेट इन्व्हॉल्व्ड इन हर केस. जस्टिफाय द स्टेटमेंट विथ रेफरन्स टू द साइन ऑफ 4. Mary Marston visits Sherlock Holmes' office to discuss her case. In the presence of Dr. Watson, she narrates her entire case to Holmes. In the first meeting itself, Dr. Watson was attracted to Mary. She tells them that she had received an anonymous letter asking her to meet at the Lyceum Theatre on a particular night. The letter writer advised Mary to bring 2 friends with her. Mary requests Dr. Watson and Holmes to accompany her as friends. Thus, Mary encourages Dr. Watson to get involved in her case. यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. Write the importance of various places such as Holmes' residence, Lyceum Theatre, and unknown destination with reference to the sign of 4. Many important places are mentioned in the extract. The sign of 4, such as Holmes' residence, Lyceum Theatre, and an unknown destination. Holmes' residence. It is the office of Sherlock Holmes. Mary Marston visits this place to discuss her case with Holmes. Lyceum Theatre. The anonymous letter asks Mary to visit this place for her advantage. Mary visits Lyceum Theatre with Holmes and Dr. Watson. Afterwards, they were taken to an unknown place. Unknown place. Mary, Sherlock Holmes, and Dr. Watson were brought at an unknown house. It was an old-fashioned house. This place adds suspense in the story. अशा प्रकारे आपण या 3 ठिकाणाविषयी थोडक्यात माहिती सांगू शकतो. डिअर स्टुडंट्स, तुम्ही वार्षिक परीक्षेत अशा प्रकारचे उत्तरे लिहून उत्तम गुण मिळवू शकता. प्रश्नपत्रिकेची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.